हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार. तर आज आपण संदेश घेणार आहोत हनुमानजींकडून. जर तुम्ही हनुमानजींचे भक्त आहात, बजरंगबलीचे भक्त आहात, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत येणार आहे. कारण की एनर्जी तशी जाणवलेली आहे, एक स्ट्रॉंग एनर्जी आहे. आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या हनुमानजी तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू तुमच्याशी ते बोलू इच्छित आहेत. काही गोष्टी तुम्हाला कळायला हव्यात, त्यासाठी ह्या रिडिंगपर्यंत तुम्हाला ते घेऊन आलेले आहेत. तर पाहूया नेमकी आजची तुमची करंट एनर्जी काय आहे आणि त्यावरती आपल्याला हनुमानजींकडून आज गायडन्स घ्यायचा आहे, मिळणार आहे. तर पाहूया आपल्याला. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही परमेश्वराचं नाव घ्या, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल मायकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. जय बजरंगबली. ओके, तर येथे कार्ड्स आपल्याला मिळालेले आहेत. डेथची एनर्जी ही आहे. असू शकतं सध्याच्या स्थितीला तुम्ही काहीतरी मोठा बदल अनुभवत आहात. म्हणजे तो तुमच्या बदल जो आहे तो तुमच्या फॅमिलीशी रिलेटेड आहे, तुमच्या बिझनेसशी रिलेटेड आहे, किंवा ओव्हरऑल जी तुमची सध्याची स्थिती आहे त्यावरती तो बदल अवलंबून आहे. कारण की ही एक ट्रान्सफॉर्मेशनची फेज आपल्याला दिसून येत आहे. जरी यामध्ये सध्या तुम्हाला पेन जाणवत आहे, दुःख जाणवत आहे, बिकॉज येथे दिसून येत आहे 8 ऑफ पेंटिकल्स. म्हणजे असू शकतं बऱ्याच काळापासून तुम्ही संघर्ष केलेला आहे, पैशांच्या संदर्भात, रिलेशनशिपच्या संदर्भात, ऑदर ज्या काही गोष्टी असतात त्याच्या संदर्भामध्ये, बिझनेसच्या संदर्भामध्ये इथे स्ट्रगल आहे. परंतु हा स्ट्रगल जो आहे तो कुठेतरी चेंज होत आहे, बदल होत आहे. याच्यात ट्रान्सफॉर्मेशनची ऊर्जा आहे. असू शकतं तुम्हाला काही बटरफ्लाईज दिसत आहे, काही साईन डिवाइन पाठवत आहे. कलेक्टिव्हच्या साठी सुद्धा आजच संध्याकाळीच एक बटरफ्लाय ब्लॅक कलरची माझ्या मागेच होती. ती मी तिकडे गेले, तिकडे आली, इथं बसले, इथं पण आली. म्हणजे जी फुलपाखरू असतात त्यांना आपण एंजल म्हणतो आणि ते आपल्या नेहमी काही ना काहीतरी सांगण्यासाठी येत असतात. फक्त आपलं लक्ष पाहिजे तिकडं. तर इथे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे. खूप मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये आर्थिक बाबतीमध्ये होताना दिसून येत आहे. मागील ज्या गोष्टी आहेत त्यापासूनही तुम्ही डिस्कनेक्ट झालेले आहात. सध्याची ऊर्जा अशी आहे की तुम्ही असू शकता इतके दिवस एखाद्या गोष्टीच्या मागे डिस्पेरेटली होता. तुम्हाला वाटत होतं की हे कधी होईल, हे कधी होईल का नाही, का असंच आम्ही जाऊ, विश्वास नव्हता ना, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत्या. परंतु आता समहाव असू शकतं तुमच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत, किंवा ओव्हरऑल जे तुमचे घर आहे, तुमचं अदर जे लोक आहेत त्यांच्याही संदर्भामध्ये इथे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे. हे आज नाही झालं तर हे आफ्टर दिस रीडिंग होणारच आहे तुमच्या जीवनामध्ये. सो पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे. येथे दिसून येत आहे की काहीतरी जे आहे ते बदलणार आहे. एखादी कार्मिक सायकल असो, एखाद्या बिझनेसच्या रिलेटेड तुमची गोष्ट असो, काहीतरी जे आहे चेंज मोठा होताना इथे फॅमिलीच्या संदर्भातही चेंज होताना दिसून येत आहे. किंवा तुमच्या ज्या स्वतःच्या भावना आहेत, ज्या इतके दिवस असू शकतं तुम्ही खूप लो इस्टीम मध्ये राहिलेले आहात, काहीतरी तुम्हाला पाहिजे होतं परंतु ते मिळालं नाही, त्यामुळे सध्या तुमची भावना असू शकते थोडीशी नेगेटिव्हिटीकडे गेलेली आहे. परंतु हेच जे आहे ते संपत आहे, म्हणजे एंड होत आहे एका गोष्टीचा आणि नवीन जे आहे बिगिनिंग होत आहे. सो ही जी काही पेनफुल सगळं तुमचं आयुष्य राहिलेलं आहे, पेनफुल तुमच्या आयुष्याची जर्नी राहिलेली आहे, तर ही तुमच्यासाठीच, तुमच्या भल्यासाठीच डिवाइनने तुम्हाला दिलेली होती किंवा दिलेली आहे. तर येथे स्ट्रगल जो आहे तो कुठेतरी हळूहळू आपल्याला येथे संपताना दिसून येत आहे. आर्थिक बाबींच्या संदर्भामध्ये, फॅमिलीमध्ये एक पीस, एक शांतता आपल्याला इथे दिसून येत आहे. एक आनंदमय जीवन आपल्याला इथे दिसून येत आहे. सध्या असू शकतं तुम्ही कुठेतरी आहात, बाहेर आहात, किंवा जायचा प्लॅनिंग आहे, किंवा असं काहीतरी आहे, घराचं स्वप्न आहे तुमच्या, असं काहीतरी तुम्ही प्लॅनिंग करत आहात. तर ही प्लॅनिंग जी आहे ती तुमची सक्सेसफुल होताना इथे दिसून येत आहे. कारण की तुम्ही तशी डिवाइनला विचारत आहात, प्रार्थना करत आहात, खूप सारे पॉझिटिव्ह ऑफर्मेशन तुम्ही डिवाइनला देत आहात. कारण की आता चांगले बदल होत आहे. दुःखाचे, कष्टाचे जे काही दिवस आहेत ते बॅकफायर झालेले आहेत, रिव्हर्समध्ये ते गेलेले आहे. जेवढं तुम्ही आतापर्यंत सहन केलं त्याच्या दुप्पट तिप्पट डिवाइन तुम्हाला येथे देताना दिसून येत आहे. हनुमानजींची तुम्ही सेवा करत आहात तर हा खूप मोठा पॉझिटिव्ह बदल तुमच्यासाठीच आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग जय बजरंगबली म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. कोणी तुमचे इष्टदेव असतील तर त्यांच्या नावानेही तुम्ही इथे कमेंट करायचे आहे. कारण की पुढीलच ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी
आनंदमय प्रवास आता इथून पुढे सुरू होत आहे. इथून मागे तुम्ही खूप जास्त गोष्टी सहन केलेल्या आहेत. असे काही प्रसंगांना तुम्ही तोंड दिलेलं आहे ज्यामध्ये तुमचं खूप नुकसान झालेलं आहे. तुमचं हेल्थमध्ये नुकसान झालं, आरोग्यामध्ये नुकसान झालं, एखादी प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून गेली, तर अशाही ऊर्जा आहेत. सो हे असू शकतं सध्या तुम्ही काहीतरी नवीन कार्य सुरू करण्याच्या इच्छा आहे तुमची. पार्टनर्स तुम्ही शोधत आहात. बिझनेसच्या संदर्भामध्ये धन तुम्हाला कमवायचं आहे. पैसा कसा वाढवावा या संदर्भात तुमची सध्याची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. असू शकतं तुम्ही आता स्टॅबिलिटीकडे जात आहात. तुम्हाला स्थिरता पाहिजे आहे आणि ती स्थिरता तुम्हाला इथे मिळत आहे. सो आतापर्यंत जो काही स्ट्रगल राहिलेला आहे, तुमची शनीची 7.5 असो, तुमच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत त्यांच्यावरती ती दशा, दशा, महादशा असू शकते, तुमच्याही वरती असू शकतं. शनीची 7.5 होती, परंतु येथे स्टॅबिलिटीकडे तुम्ही आता हळूहळू वाटचाल करताना येथे दिसून येत आहे. सो असू शकतं तुम्ही कुठल्या जर्नीमध्ये आहात, काही गोष्टींच्या संदर्भामध्ये तुम्ही वेटिंग पिरियडमध्ये आहात, कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये तुमची ऊर्जा आहे. तर एक प्रपोजल, एक प्रस्ताव याची तुम्ही वाट पाहत आहात. तर तो प्रस्ताव तुमच्याकडे येणार आहे, परंतु सध्या असू शकतं तुम्ही त्या बाबतीमध्ये साशंक आहात. तुम्हाला वाटतं माहिती नाही होईल का नाही. सो सध्या ही जी काही ऊर्जा आहे ती मिक्स एनर्जी आहे, परंतु एक पीसफुल एनर्जी आहे, एक लाईट एनर्जी आहे, खूप हेवी एनर्जी नाही येते. तर पाहूया आपण यावरती आपल्याला अजून काय संदेश मिळतात. तर ही जर तुमची इथपर्यंतची रिडिंग तुम्हाला रेझोनेट झाली असेल तर इथून पुढची रिडिंग तुम्हाला रेझोनेट होईल. तर हनुमानजी आपल्याला पाहूया काय संदेश देतात. तर ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला दिसून येत आहे. द मॅजिशियनचं कार्ड आहे. द मॅजिशियनचं कार्ड व्हेरी पॉवरफुल कार्ड आहे. तुमचे मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होत आहेत असंही येथे दिसून येत आहे. मॅनिफेस्टेशन, तुम्ही जी काही विश मागितलेली आहे डिवाइनला, जो काही तुम्ही त्यांच्याशी बोलले आहात, तुम्हाला जे काय आहे तुम्ही ते त्यांना सांगितलेले आहे. तुमची विश, तुमची इच्छा, तुम्हाला जे पाहिजे मागणं तुम्ही मागितलेलं आहे, तर ती तुमची मॅनिफेस्टेशन जी आहे ती डिवाइन पर्यंत पोहोचलेली आहे. हनुमानजींपर्यंत ती पोहोचलेली आहे. आणि त्या पुढचं कार्य काय आहे, तर त्या पुढचं कार्य तुम्हाला लवकरच तुमच्या समोर येईल, कारण की तुमच्यासाठी जस्टिस, डिवाइन तुम्हाला न्याय देत आहे. ही मंगळाची ऊर्जा आहे. इतक्या दिवस असू शकतो तुमच्या अराउंड काही असे दोष राहिलेले आहेत, निगेटिव्हिटी राहिलेली आहे, काही अशा गोष्टी राहिलेल्या आहेत, त्यामुळे जे आहेत कार्य तुमचे सफल होत नव्हते. परंतु आता ही जी काही ब्रोकन एनर्जी आहे, म्हणजे तुम्हाला खूप जास्त त्रास दिलाय, दुखावलंय, तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हालाच टार्गेट केलं गेले. सो ही जी काही ऊर्जा तुम्ही आतापर्यंत पाहिलेली आहे, परंतु ह्या ऊर्जेमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, बदल होत आहे. तर बदल का होत आहे मी तुम्हाला एवढं ठामपणे कसं सांगू शकते, कारण की काही डिवाइन आपल्याला संकेत पाठवतात, परंतु आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. आता संध्याकाळीच माझ्या घरात एकदम माझ्या मागे मागेच फिरत होती एक काळ्या रंगाची बटरफ्लाय, म्हणजे फुलपाखरू होतं काळ्या रंगाचं. सो आपल्याला दिसतं आणि कळतं, आणि ज्यांना ज्यांना कळतं त्यांना कळतं की आता भविष्यामध्ये काही ना काहीतरी चांगले बदल, पॉझिटिव्ह बदल, सकारात्मक बदल, एक ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे फुल्ली ट्रान्सफॉर्म होणार आहे तुमची लाईफ. सो या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. कन्फ्युजन जे होतं ते कन्फ्युजन संपेल. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवरती खूप आडीग आहात, तर तुम्हाला क्लॅरिटीच मिळत नव्हती, तर कुठून का व्हायना, परंतु तुमच्याकडे एक क्लॅरिटी येत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यासाठी काय योग्य आहे, तुमचं जे सतत याच्यावर विश्वास ठेवू का नको ठेवू, हे करू का नको करू, असं जर तुमचं चालू असतं, तर यामध्ये आपल्याला ह्या पौर्णिमेपर्यंत येथे दिसून येत आहे काही ना काहीतरी उत्तर तुमच्या पुढे डिवाइन घेऊन येत आहे. हनुमानजी तुमच्या पुढे जस्टिस घेऊन येत आहे, कारण की तुम्ही त्यांची भक्ती केली. तुम्ही एक स्पिरिच्युअल पर्सन आहात, एक आध्यात्मिक आहात, मिस्टिकल आहात, मिस्टिकल नॉलेज घेण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. ओके, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तर असू शकतं काही असे पर्सन्स तुमच्या आजूबाजूला राहिलेले आहे, असे व्यक्ती तुमच्या आजूबाजूला राहिलेले आहे की त्यांनी तुम्हाला रूल केलेला आहे, दबाव टाकलेला आहे तुमच्यावरती सतत, आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या एनर्जी ज्या आहेत त्या लो एस्टीमवरती गेल्या होत्या, एकदम खराब आपण म्हणून. विचारचक्र खूप जास्त वाढलेले येथे दिसून येत होते. तर नक्कीच आता आपल्याला हनुमानजी यावरती काही संदेश देऊ इच्छित आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही ब्लेसिंग्स आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मिळणार आहेत. तर नक्कीच येथे वादविवाद जे होते, असू शकतं फॅमिलीमध्ये होते, पार्टनरमध्ये होते, तुमच्या मुलांमध्ये होते, किंवा घरामध्ये सतत वादविवादाची स्थिती राहिलेली आहे, तर ही जी काही ऊर्जा आहे रिव्हर्समध्ये आहे. सो आता इथून पुढच्या काळामध्ये कुठलंही भांडण, कुठलाही वादविवाद, कुठलाही संघर्ष तुमच्या बाजूला नाहीये, कारण की जस्टिस तुम्हाला मिळत आहे, न्याय तुम्हाला हनुमानजी देत आहे. त्यांनी तुमच्यावरती एवढा आशीर्वाद ठेवलेला आहे की एखाद्या मुलाप्रमाणे तुम्हाला जपलेला आहे, मुलीप्रमाणे तुम्हाला जपलेला आहे.
तर हनुमानजींचा न्याय आहे, हा जो जस्टिस आहे तो तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे. सो ऊर्जा ज्या आहे ते तुमच्या इथे पॉझिटिव्ह होताना दिसून येत आहे. सकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही आता प्रवेश करत आहात. साशंकता जी होती, शंका कुशंका जी होती, जे हँगमॅन सारखे तुम्ही लटकलेले होते की हे करू का नको करू, माझ्यासाठी हे योग्य आहे का मी उगाच इन्फ्लुएन्स मध्ये जाऊन हे सगळं करतोय का, तर नाही, आता तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. हे हँगमॅनची अवस्था जास्त दिवस राहणार नाहीये, लटकल्याची अवस्था जास्त दिवस राहणार नाही. तर पॉझिटिव्ह बदल, सकारात्मकतेकडे तुम्ही जात आहात. सकारात्मक काही गोष्टी तुमच्याकडे येत आहे. कन्फ्युजन, संभ्रमावस्था ही निघून जात आहे. क्लॅरिटी येते तुमच्याकडे. तुम्हाला ह्या पदापर्यंत हनुमानजी घेऊन जाऊ इच्छित आहे. यू आर इम्प्रेस. इम्प्रेस मीन्स राणी, एखादी जी पूर्ण एम्पायरची राणी असते, पदवी आहे तिच्याकडे, एक मुकुट आहे डोक्यावरती. सो एक स्थान चांगलं आहे, प्रतिष्ठा आहे, पदप्रतिष्ठा आहे तुमच्यासाठी, ज्ञानही आहे तुमच्याकडे, धनही आहे, रिश्तेही तुमचे चांगले आहेत, जे तुम्ही आतापर्यंत सगळं एवढं वर्क करून, तुम्ही एवढं सगळं सहन करून हे कमावलेलं आहे. सो एम्प्रेसची एनर्जी आहे. मेल फिमेल कोणी असो, सगळ्यांसाठी एनर्जीज आहेत ह्या. तर नक्कीच यामध्ये तुमचं ज्ञान वृद्धी होताना आपल्याला दिसून येत आहे. सेलिब्रेशन आफ्टर 3 months, तुमची सेलिब्रेशन करण्याची जी काही इच्छा राहिलेली आहे, कशाच्या तरी बाबतीमध्ये तुम्हाला वाटत होतं की ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये व्हावी आणि नंतर मग मी खूप जास्त आनंदी होईल, सेलिब्रेशन करील, खूप हॅप्पी होईल, मी पार्टी देईल, मी असं करील तसं करील. तर ह्या ज्या काही गोष्टींच्या संदर्भातली तुमची इच्छा होती, भावना ज्या होत्या, तुमच्या कोणाच्या तरी बाबतीमध्ये अटॅच फील होतं किंवा काही थर्ड पार्टी सिच्युएशन होती तुमच्या नात्यामध्ये राहिलेली आहे, तर ती येथे रिमूव्ह होताना दिसून येत आहे. थर्ड पार्टी मीन्स फक्त कोणीतरी अफेअर असतं असं नाहीये. कामाच्याही संदर्भामध्ये असतं की जिथे खूप जास्त वर्कलोड असतो, खूप टेन्शन्स असतात. तर अशाही ठिकाणावरून तुमची हळूहळू मुक्तता होत आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतक्या दिवस फिरलात, त्रास सहन केला, तर त्याही गोष्टीमध्ये तुम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये सगळं जीवन जे असणार आहे तुमचं आनंदमय राहणार आहे, एक पॉझिटिव्ह राहणार आहे. एक जसं आनंदाची डोही, आनंदी तरंग, असं अशा प्रकारचं जीवन असणार आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग 3 of Cups कार्ड आहे. तुमच्या भावना ज्या आहेत त्याला जर कधी कुणी व्हॅल्यू नसेल केलं, तर इथून पुढे तुमच्या भावनांना, तुमच्या विचारांना व्हॅल्यू केली जाईल, किंमत दिली जाईल. वेटिंग पिरियड संपलेली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतक्या दिवस वाट पाहिली, कदाचित तुम्ही ती सोडूनही दिली होती, तुम्हाला वाटलं माहिती नाही हे सगळंच आपल्या बाबतीत होईल म्हणून, तर तो वेटिंग पिरियड जो होता तो येथे संपत आहे. एक पॉझिटिव्ह तुम्ही होत आहात त्या गोष्टीच्या संदर्भात, ज्या गोष्टीची तुम्ही सध्या विचार करत आहात, हो त्याच गोष्टीसाठी आता पॉझिटिव्हली मार्ग तयार होत आहे. सो कष्टाचे जे दिवस होते, जे संकटाचे होते, तुम्हाला खूप सहन करावं लागलं, पेन तुम्ही सहन केलं, घरच्यांचं, बाहेरच्यांचं, जे लोक चांगले होते तुमच्याबद्दल तर तेही वाईट झाले, परंतु तुम्ही तुमचा मार्ग नाही सोडला. तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे होतं ते तिथपर्यंत तुम्ही चालत आलात. एक प्रकारे तुमचा शिवजींवरती विश्वास होता, हनुमानजीवरती विश्वास होता, तुमच्या इष्टदेवतेवरती विश्वास होता. तर आता ह्या सर्व चांगल्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहेत, वाईट नसणार आहे इथे कुठे. कारण की आपल्याला माहिती 12 वर्षांनी आपली पूर्ण शरीरातली अंतर्गत रचना बदलते. 12 वर्षाचा टप्पा असतो. तर जर येथे दिसून येत आहे तुमच्या पेशी ज्या आहेत त्या येथे चेंज झालेल्या आहेत आणि त्याने जो आहे फरक जो पडलेला आहे, तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी, तुमची ओव्हरऑल जी काही तुम्ही व्यक्तिगत आहात, जे इथून मागे कदाचित असू शकतं तुम्ही खूप लोकांचं सहन केलंय, ऐकून राहिलात, परंतु आता जो तुमच्यात चेंज दिसून येत आहे, पॉझिटिव्हिटी दिसून येत आहे, ती एक नेक्स्ट लेवलची असणार आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. अँड ही वेटिंगची पिरियडची जी एनर्जी होती ती येथे संपत आहे. मे बी कोणाशी तरी कम्युनिकेशन करण्याची तुमची इच्छा आहे भरपूर. तर आफ्टर 3 months म्हणजे ह्या 3 महिन्याच्या आतच सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला न्याय मिळताना दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. ब्लॅक कलरचं जे फुलपाखरू असतं ते काही संदेश आपल्या पूर्वजांकडूनही घेऊन येत असतं. तर ते काय आहे आपण घेऊया. पूर्वज म्हणजे तुमचे जे तुमच्या घरामध्ये मोठे आहेत, त्यांची डेथ झालेली आहे, तर त्यांच्या संदर्भातले काही मेसेजेस घेऊन येत असतं. काळं फुलपाखरू, काळ्या रंगाचं, ब्लॅक बटरफ्लाय. सो पाहूया तुमचे पूर्वजही तुमच्याशी कनेक्ट करू इच्छित आहेत. ओके, तर आपल्याला इथे दिसतंय हा पण एक आकार आहे फुलपाखरांसारखाच. अँड तो आपल्याला दाखवतोय की जसं मला दिसलं काळ्या रंगाचं फुलपाखरू, तसंच तुमच्याही जीवनामध्ये अशी काही बदल, संकेत डिवाइन घेऊन येत आहेत आणि जे तुमच्या इमॅजिनेशनच्याही पलीकडे असतील. म्हणजे आपल्या कल्पनेपर्यंतच आपण पाहतो, परंतु काही गोष्टी असतात ज्या अस्तित्वात असतात, इमॅजिनेशनच्याही पलीकडे काही गोष्टी असतात,
परंतु त्यांची जाणीव म्हणजे ज्या गोष्टींना तुम्ही आतापर्यंत म्हणजे तुम्हाला कळत नव्हतं नेमकं हे खरं आहे का खोटं आहे का, परंतु सत्यता जी आहे ती तुमच्या पुढे येताना दिसून येत आहे. काही तुमचं आज्ञाचक्र जर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर ते ओपन होत आहे. त्या थ्रू तुम्हाला आता सत्य असत्य ह्या सर्व गोष्टी कळणार आहे. तुमचा एक औदा, एक प्राणप्रतिष्ठा, एक प्रतिष्ठा, एक स्टेटस तुमचं चांगलं होताना दिसून येत आहे. एक शांतता, पीस आपल्याला दिसून येत आहे. जसं ट्रान्सफॉर्मेशन होतं बटरफ्लायचं, ते आधी आळी असतं, नंतर मग ते थोडं थोडं वाढतं, मग नंतर त्या कोशातून बाहेर येऊन त्याचं खूप मोठं बटरफ्लाय तयार होतं. तर तशा प्रकारची ऊर्जा येथे आपल्याला दिसून येत आहे. तर नवीन संधी तुमच्याकडे येत आहेत, नवीन पॉसिबिलिटीज तुमच्याकडे येत आहेत. तर ऊर्जा ज्या आपल्याला काय आहे, क्लिंगिंग टू द पास्टमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला आता मुक्ती मिळताना दिसून येत आहे. मागच्या ज्या गोष्टी तुम्ही वारंवार पुन्हा आठवायचात, परत तसंच व्हायचं, परत आठवायचं, पण आता इथून पुढे दिसून येत आहे की आता जे तुमचं ओल्ड व्हर्जन होतं, ओल्ड म्हणजे जुनं, ते येथे कुठेतरी समाप्त होत आहे. जी तुमची रिपीटेड तुम्हाला सवय लागली होती असं विचार करण्याची, काही लोकांना एकदा सवय लागली निगेटिव्ह थिंकिंग, तर ते चांगल्यात पण निगेटिव्ह पाहतात, म्हणजे असं होतं. तर ती जी काही तुमची ऊर्जा होती निगेटिव्हिटीला स्वीकारण्याची किंवा निगेटिव्ह गोष्टींशी डील करण्याची, तर ती येथे संपत आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचे कर्म आहेत ते येथे क्लिअर झालेले दिसून येते, कारण की तुम्ही स्पिरिच्युअल पाथमध्ये चाललेले आहात. मार्ग तुम्ही तो पकडलेला. जर तुम्ही माझ्या चॅनलशी, आपल्या चॅनलशी बऱ्याच दिवसापासून कनेक्टेड आहात, पहिल्यापासून कनेक्टेड आहात, तर तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल होत आहे. तर याला तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. तुमचा कर्मा कटलेला आहे. जर तुम्ही चॅनल सोबतच निगडीत आहात आणि इतरही काही धार्मिक कार्य करत आहात, काही मंत्र चॅन्ट करत आहात, काही पूजापाठ करत आहात किंवा काही असं आहे जे स्पिरिच्युअल करत आहात, तर नक्कीच तुमच्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये येथे बदल झालेला दिसून येत आहे. आणि जरी बदल झाला नसेल तर पुढील काही काळामध्ये तो होणार आहे. ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी त्याच्यामुळेच आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काय दिसतंय, जो पास्ट होता तुमचा, तुम्ही खूप त्याला पकडण्याचा प्रयत्न केला किंवा त्या पास्टने सुद्धा तुम्हाला खूप जास्त जपडून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता इथून पुढे मागे ज्या काही गोष्टी घडल्या, हे झालं होतं मग ते झालं असं, ते आता कुठेतरी इथे एंड होत आहे. पास्ट लाईफचे काही कर्मा होते तुमचे, ते इथे रिलीज होत आहे. भूतकाळातील तुमच्या मागील जन्माचे, अनेक जन्माचे काही कर्मा होते ते इथे आपल्याला दिसून येत आहे. मुक्त होत आहात तुम्ही ह्या सायकलमधून. फ्री, यू आर फ्री नाऊ. तुमचे अँसेस्टर्स तुम्हाला हे सांगण्यासाठी येथे आलेले आहेत की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जो काही ट्रस्ट ठेवला डिवाइनवरती, आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासात तुम्ही तुमच्या डिवाइनवरती, तुमच्या इष्टदेवतेवरती ट्रस्ट ठेवलात, आणि इथून पुढेही तुमचे पितृ तुम्हाला हेच सांगतात की काळजी कशाची करू नको, काळजी कशाचीच घेण्याची काही गरज नाही. ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होणार आहेत, आपोआप सगळं घडणार आहे. फक्त तुला ट्रस्ट ठेवायचा आहे कुठे, माझ्यावरती म्हणजे हनुमानजींवरती, शिवजींवरती, ज्यांच्या तुमचे कुठलेही देव आहेत त्यांच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवूनच पुढे जायचं आहे. कारण की हा कर्म खूप मोठा होता, पास्ट लाईफचा होता, अँड इट्स वॉज अ बिग हर्डल इन युअर लाईफ, म्हणजे एक अडथळा होता मोठा. त्याच्यामुळे तुमचे पुढचे कामं होत नव्हते, अडथळे येत होते. कुठले काम करायला गेलं तर ते होत नव्हतं. सो जसं जसं तुम्ही ह्या स्पिरिच्युअल मार्गावरती जाल, तुमचे कामं ऑटोमॅटिक होतील. तुम्हाला काहीही करायची गरज नाही, फक्त ट्रस्ट ठेवायचा डिवाइनवरती. तर डिवाइन नक्कीच तुम्हाला ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या बियॉन्ड इल्युजन आहेत, म्हणजे तुम्हाला ते कल्पनाही करू शकणार नाही अशा काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडताना येथे दिसून येत आहेत. मे बी असू शकतं काही फाईट्स मुवमेंट झालेले आहेत तुमच्या घरामध्ये. सो येथे जे काही दोन्ही कार्ड्स आपल्याला इथे इंडिकेट करतात, फाईट झालेले आहे, भांडणं, सतत राग, असा द्वेष सतत राहिलेला आहे, नात्यांमध्ये सुद्धा राहिलेले आहे. पण ही ऊर्जा जी आहे आता बॅकफायर होत आहे. तर हनुमानजी तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू हेच गाईड करत आहे, जी सेवा करत आहात ती करत राहा, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मकतेने सगळ्या गोष्टींना तुम्हाला स्वीकारायचं आहे. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडणार आहेत ज्या बियॉन्ड इल्युजन आहेत, म्हणजे ह्या दिसतंय तसं नाही, ते खूप असं वेगळं जग आहे, एक ती तुमची वाट पाहते. ओके, तर इथे आपल्याला दिसून येते द ड्रीम. असू शकतं तुमचं कोणाच्या तरी बाबतीमध्ये तुम्ही स्वप्न पाहत आहात, डे नाईट स्वप्न पाहत आहात. एक स्वप्न आहे तुमचं हॅपी फॅमिलीचं, एक पार्टनरचं, एक प्रेम जे आहे ते पाहिजे आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये. तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे पॉसिबिलिटीज आहे, शक्यता आहे, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात, जे तुम्हाला हवं आहे त्या शक्यता तुमच्यासाठी आहेत. सो काळजी करू नका. हनुमानजी तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू हेच गाईड करत आहे की काळजी करू नका. तुमचे अँसेस्टरही तुम्हाला इथे, तुमचे पूर्वजही तुम्हाला इथे ब्लेसिंग्स पाठवत आहे, त्या ब्लेसिंग्सला स्वीकारा. ओके, तर इथे दिसून येत आहे पॉसिबिलिटीज. 2 नंबरचं कार्ड आहे. जगलिंग होत आहे तुमचं सगळ्या गोष्टींच्या मध्ये. कधी कधी पॉझिटिव्ह होता तुम्ही, पुन्हा त्या निगेटिव्हिटीच्या चक्रामध्ये अडकून जाता. इट्स नॉर्मल, बट सध्या तरी दिसून येत आहे तुमची चक्र जे आहे ते क्लीन होत आहे. जर तुम्ही मेडिटेशन करत आहात तर जे स्वतःविषयी तुम्ही पहिले
चुकीचा विचार करायचा. तुम्हाला वाटेल नाही माझ्यासाठी ह्या गोष्टी नाही, मी असं करू शकणार नाही, परंतु यू हॅव टू डू दॅट. म्हणजे तुम्ही आता ते करू शकता, तुमच्याकडून होईल ते सर्व, आणि तुमचं जे काही स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण होणार आहे. त्यासाठी भगवंत कृपा तुमच्यावरती आहे. जे कोणी इष्टदेव तुमचे आहे ते तुमच्यासाठी नक्कीच तुमच्यासाठी प्लॅनिंग घेऊन आलेले आहेत. फक्त तुम्हाला आता ह्या काळामध्ये कमी विचार नाही करायचा स्वतःविषयी बिलकुल कमजोर नाही व्हायचे, कमी विचार नाही करायचा. मी असे, मी तसं, माझ्या बाबतीत असंच होतो, हे रडू नका सारखं. तर मोठा खजिना तुमच्यासाठी उघडला जात आहे डिवाइन कडून, मोठा खजिना. सो कमी विचार करू नका स्वतःबद्दल, कंजूस विचार करू नका. तुम्ही स्पिरिच्युअल आहात, आध्यात्मिक आहात, खूप जास्त ओव्हर थिंकिंग मध्ये जाऊ नका. तर डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे, हनुमानजी तुम्हाला हेच गाईड करत आहे. मोठा खजिना मिळणार आहे तुम्हाला. सो अगेन आपल्याला इथे दिसून येते ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुमचं जे काही सुरवंट होतं, जे आळी असते, त्याच्यातून बदल होऊन एक मोठं फुलपाखरू तुमचं तयार होत आहे. तुम्ही झेप घेणार आहात लवकरच त्या खुल्या आकाशामध्ये, जेथे तुम्हाला नेहमी जायचं होतं. अवेअरनेसमध्ये येत आहात, तुमची सोल तुम्हाला अवेअरनेसमध्ये घेऊन येत आहे. तुम्ही हे शरीर नाही आहात, तुमच्या आतमध्ये एक आत्मा आहे. सो ह्या गोष्टीकडेही तुमचं लक्ष जाताना येथे दिसून येत आहे. ह्या गोष्टीकडेही तुम्हाला फोकस केलं जात आहे आता. म्हणजे ज्या मागच्या असू शकतं काही काळामध्ये तुम्ही खूप लोकांना एनर्जी दिली, तुम्ही खूप रडलात, बहुतेक सगळ्या घरातल्या लोकांचं तुम्ही भलं करायला निघाला. तुम्हाला वाटलं मी जर असं केलं तर माझं चांगलं होईल किंवा माझ्यामध्ये खूप, परंतु येथे डिवाइन गाईड करत आहे की तुमच्या सोलला माहिती, तुमच्या आत्म्याला माहिती काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. एकदम सगळंच गिव्हिंग करून नाही जमणार किंवा खूप ओव्हर गिव्हिंग करून नाही जमणार. लोकांना सतत देणं, आपला वेळ असो, आपलं पैसा असो, आपली एनर्जी असो. हे बघ, आपण बोललो लोकांशी, इतर लोकांशी, तरी एनर्जी काय होते, ट्रान्सफर होते. जर तुम्ही एखाद्या नेगेटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुमची एनर्जी लो जाणार आहे, लो फ्रिक्वेन्सीमध्ये. तर तुमची एनर्जी तुम्ही राखून ठेवत आहात या पुढच्या काळामध्ये. तुम्हाला आता कळालेलं आहे की हा सर्व खेळ जो आहे एनर्जीचा आहे. सो येथे दिसून येत आहे लव्हर्सचं कार्ड आहे. मे बी सध्या तुम्ही तुमच्या पार्टनरबद्दल जो काही विचार करत आहात, पॉझिटिव्हली विचार करत आहात, तर तो सक्सेस होत आहे. सक्सेसफुल एनर्जी आहे नक्कीच. तुमचे सोलचे ते मिरर आहेत, जसा तुम्ही विचार करता तसंच तेही विचार करतात. सो इथे लव्हर्सची एनर्जी आहे. मे बी तुमचे पार्टनर असतील, तुमचं कनेक्शन मधील सोलमेट, ट्विन फ्लेम कुणी असो, तर हे येथे दिसून येत आहे. तर पास्ट लाईफ पासून असू शकतं काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत, तर त्यासाठी ही ऊर्जा होती. तर काही संदेश आपण शिवजींकडून घेत आहोत, कारण की शिवजींचेच अवतार आहेत हनुमानजी. सो 11वे रुद्र आहेत ते. आज सोमवार आहे, आपण त्यांचे संदेश घेऊया. तुमच्या बाबतीमध्ये काय संदेश देऊ इच्छिते डिवाइन, प्लीज गाईड मी. शिवजी प्लीज गाईड मी. पाहूया तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत. ओके, शिवजी तुम्हाला इथे ह्या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे. नो वन कॅन हार्म यू. तुम्हाला कोणीही नुकसान पोहोचवणार नाही. तुमचं नुकसान इथून पुढच्या काळामध्ये होणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितले की जो काळ होता दुःखाचा एक असतो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक सायकल असते, तर ती येथे एंड होत आहे. न्यू बिगिनिंगकडे तुम्ही जात आहात. नवीन जे असणार आहे ते सगळं उत्तम असणार आहे, कारण की तुम्ही ते कर्म काटून आता तुम्ही नेक्स्ट लेवलमध्ये गेलेले आहात. तुमचे बहुतेक कर्म तुम्ही काटलेले आहेत. ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून गेल्या त्याबद्दल विचार करत बसू नका, कारण की व्हॉट यू लॉस्ट वॉज नेव्हर मेड फॉर यू. ते तुमच्यासाठी नव्हतं, म्हणून ते तुमच्या आयुष्यातून काढून टाकले शिवजींनी, तुमच्या इष्टदेवतेने, कारण की त्यांना माहिती त्यांच्या मुलांसाठी काय योग्य आहे. सो जे तुमच्यासाठी नव्हतं, व्हॉट यू लॉस्ट वॉज नेव्हर मेड फॉर यू, ते तुमच्यासाठी नव्हतंच कधी. तर आता तुम्ही शिवा कॉन्शियसनेसकडे जात आहात. म्हणजे तुम्हाला कळाले शून्य काय असतो. सगळं आहे बघा, सगळं करतो आपण, लहानपणापासून शिकतो, हे करतो, ते सगळं कमवायचं असतं आपल्याला. पण ज्यावेळेस ते सगळं कमवलं जातं, सगळं मिळवलं जातं, त्यानंतर एक उदासीनता येते, असं एक खाली पण येतं. सगळं करून तरी काय केलं मग असं वाटतं. त्यालाच म्हणतात शून्य अवस्था. असू शकतं तिकडे तुम्ही जात आहात, कारण की तुम्हाला कळालंय जीवनाचं गमक काय आहे. तुम्ही जर मेडिटेशन करत आहात, चक्रा हिलिंग करत आहात, काहीही करत आहात, तर एक सगळंच कळायला लागतं हे सगळं काय चाललंय काय नाही. सो इथे दिसून येत आहे तुम्हाला ओम चांट करायचा आहे, मंत्र जप करायचा आहे. ओम मंत्राचा 1 तास बसा, नाही तर अर्धा तास बसा, 20 मिनिटं बसा, जेवढं तुम्हाला वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला मात्र ओम या मंत्राचा जप, फक्त ओम. सो हा ओम जो आहे तो
ब्रह्मांडाचा नाद आहे, तर त्याचं तुम्ही रिपिटेशन करायचं आहे, चॅन्टिंग करायची आहे. तुमचे कर्म त्याशिवाय कटणार नाही. कर्म जे काही राहिलेत अजून थोडेफार. डोंट टॉलरेट इनजस्टिस, ऍक्सेप्ट द रियालिटी. सध्याची रियालिटी जी आहे ती तुम्हाला ऍक्सेप्ट करायची आहे, स्वीकारायची आहे. असू शकतं माइंड जे आहे ते तुम्हाला फसवतंय, काही गोष्टींपासून एक इल्युजन दाखवतं कधी कधी, हे असंच आहे तसंच आहे. परंतु आपण कधी कधी सत्यता आपल्याला दिसतच नाही. जेवढं नेगेटिव्ह आपण विचार करतो एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तेवढे ती नसतंच, परंतु आपलेच विचार आपल्यालाच खातात असं म्हणतात. ते रिकामं घर शैतानाचं घर असं काहीतरी म्हणतात. तशा प्रकारची ऊर्जा जर तुमची असेल तर तुम्हाला आता तिथून बाहेर पडणं गरजेचं आहे. नाहीतर ट्रान्सफॉर्मेशन तर होणारच आहे कोणत्याही मार्गाने. मग ते डिवाइन जेव्हा करतो तेव्हा जास्त स्ट्रॉंगली ते काहीतरी असं घडून आणतं की तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. मग काहीतरी एखाद्या घरात नुकसानच होईल, ऍक्सिडेंटच होईल, डेथच होईल. त्यापेक्षा आधी जिथं चांगला काळ तुमचा सुरू आहे तिथेच तुम्ही मंत्र चांट करायला सुरुवात करा, म्हणजे त्याचा पुण्याचा प्रभाव आहे तो वाढत राहील. सो डोंट टॉलरेट इनजस्टिस. कोणी तुमच्यावरती अन्याय करणार नाही यापुढे, आणि जर करत असेल तर डिवाइन तो अन्याय होऊ देणार नाही आणि तुम्हीही तो होऊ देणार नाही, कारण की तुमच्यामध्ये ती ऊर्जा आहे. ऍक्सेप्ट द रियालिटी. सत्यता जी आहे, सध्याची वास्तव जे आहे त्याला स्वीकारा आणि पुढे जा. रिमेन सायलेंट. शिव कॉन्शियसनेस कडे तुम्ही जाणार आहात. शिवजी काय करतात, बसतात ध्यान करत, सायलेंट असतात, ते शांत असतात आणि एकमेक ते स्वतःशी जोडलेले असतात. तुम्ही स्वतःशी जेव्हा जोडले जाल मेडिटेशन थ्रू किंवा इतरही टेक्निक्स थ्रू, त्यावेळेस तुम्हाला कळेल नेमकं सगळं काय आहे ते. शांततेमध्येच किती सुख आहे हेही तुम्हाला कळेल. रिमेन सायलेंट. तर तुम्ही सायलेंट म्हणजे शांत म्हणजे शिव, शिव म्हणजे शव, शव म्हणजे शिव, तर त्याकडे तुम्ही जाताना शिव कसं असतं शांत, त्याच्यामध्ये ज्यावेळेस प्राण ऊर्जा टाकली जाते त्यावेळेसच ते हे करतं. तसं तुम्ही आता शिव कॉन्शियसनेस, शिवा कॉन्शियसनेसकडे जात आहात. शांतता. यस, आय एम विथ यू. शिवजी तुम्हाला गाईड करत आहे की ते तुमच्या सोबत आहेत, सतत आहेत, सतत आहे. या सर्व प्रवासामध्ये ते तुमच्या सोबत आहेत. सो क्लेमेंट डिसिलिंग. कधीही त्यांनी तुम्हाला एकटं सोडलेलं नाही. शिवजी कधी कोणाला एकटं सोडत नाही. ते भोले बाबा आहेत आणि ब्रह्मांडात त्यांच्यासारखं, मी तर देवांचं नाही म्हणत, परंतु ज्यांनी विष ग्रहण केलं, बाकीच्यांनी तर अमृत ग्रहण केलं सगळ्या देवांनी, परंतु माझ्या शिवजींनी तर विष ग्रहण केलं हलाहल इथपर्यंत. जर त्याचा एक जरी थेंब या पूर्ण ब्रह्मांडावर कुठे जरी पडला असतं सगळं उद्ध्वस्त झालं असतं. म्हणजे त्यागाची मूर्ती ती. एवढं मोठं विष त्यांनी इथपर्यंत धरलं. उगाच त्यांचा कंठ निळा नाही, ते विष आहे सगळं हलाल. ज्यावेळेस अमृत मंथन झालं त्यातून पहिलं विष निघालं, तर ते विष कोण घेणार, काय करायचं त्याचं, कारण ते जर पडलं असतं कुठं तर सगळं नाश झाला असता पृथ्वीचा. तर शिवजींनी त्यावेळेस ते विष स्वतः प्राशन केलं, हे सगळ्यांना माहीत. एवढं मोठं जर ते जनकल्याणासाठी कार्य करू शकतात, म्हणजे पाहिजे ना, आपल्याला माहिती पाहिजे ते वेगळे देव आहेत, ते त्यांसारखं कोणी होऊ शकत नाही. युअर प्रेयर्स हॅव बीन ऍक्सेप्टेड. तुमच्या ज्या काही प्रार्थना आहे, तुम्ही बोलताना त्यांच्या पुढे जाऊन की बाबा असं, बाबा तसं, मला हे असं होतंय, माझं बोलत जा तुम्ही, नसेल बोलत तर, कारण ते ऐकतात, ते ऐकतात. त्यांच्याशी बोललात तुम्ही तर ते ऐकतात आणि ते घडून पण आणतात तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी. परंतु आपण कसं करतो, काही काही लोकांचं असं एकदम एकदम देव म्हणजे एकदम असं धार्मिक पद्धतीने असं तसं, म्हणजे खूप जास्त पथ्य बिथ्य, तसलं काही नसतंय. देवाकडे तुम्ही 2 शब्द मोकळ्या मनाने मांडा, ती तुमची प्रार्थना ऐकतील. त्यासाठी पूर्ण मंत्र जप यायला पाहिजे असं काही नाही. सो त्यांच्याशी कनेक्ट व्हा, ते ऐकतात, ते भोले बाबा आहेत, ते तुमचे सगळे प्रश्न सोडवतात. युअर प्रेयर्स हॅव बीन ऍक्सेप्टेड. तुमच्या प्रार्थनांना त्यांनी स्वीकारलेलं आहे. एकदा बोलून तर पहा त्यांच्याशी. सीक ॲपोलॉजी हुम यू आर हर्ट. ज्यांनी कोणी तुम्हाला हर्ट केलेलं आहे, दुःख दिलेलं आहे, तर त्यांना माफ करून टाका, असंही तुम्हाला इथे गाईड केलं जात आहे. शिवजीच तुम्हाला ह्या थ्रू गाईड करत आहे की माफ करून टाका आणि पुढे जा. क्लोज डोअर विल बी ओपन. जे काही डोअर्स तुम्हाला वाटत आहेत क्लोज आहे, तर ते लवकरच उघडणार आहेत. जर कुणी तुमच्यासाठी दरवाजा बंद केला होता तर त्यांना तो उघडायला लावतील शिवजी. ओके, वेट फॉर राईट टाइम. ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात तो राईट टाइम आजपासून सुरू होत आहे. तर ह्या रिडिंगला नक्की क्लेम करा. राईट टाइमला सुरुवात झालेली आहे, परंतु ज्यावेळेस ती वेळ येईल त्याच वेळेस सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे चिंता करू नका, होईल का नाही, होईल का नाही, माझ्या बाबतीत असं का होतं. एखाद्या काहींना सवयच लागलेली असते एकदम चिंता करायची, लगेच चिंतेमध्येच बसायचं, तर तसं करू नका.
ज्या काही गोष्टी तुमचे जे व्हायचं ते त्यावेळेस होणारच आहे, मग आता चिंता करण्यात काय फायदा. सो आहे तो दिवस, आहे तो वेळ, आनंदात जगणं, याला जगणं म्हणतात. सो हे वर्तमानातच जगायचं आपण. जास्त ना आपल्याला भविष्याचा विचार करायचा ना भूतकाळात झालेल्या काही गोष्टी आहेत त्यांचा विचार. आज कुठे आहात तुम्ही, काय आहात, ह्याच्यामध्ये आहात, ते महत्वाचं आहे. सो काही गोष्टी घडणार आहेत, बट राईट टाईमवरती, योग्य वेळेवरती. त्यामुळे एकदम असं डिस्परेटली विचार नका करू कधी होईल का नाही होईल असं. सो ओके, अगेन सरेंडर टू डिवाइन. आता मी नाही सांगत, हे शिवजी सांगतात, ते डिवाइनला सरेंडर करून टाका, समर्पित करा. समर्पित एकदा केलं पुन्हा त्याचा विचार करू नका काय होईल का नाही, कसं होईल. ते काम तुमचं नाही, ते त्यांचं काम आहे, ते करतील बरोबर. तुम्ही फक्त त्यांच्यापर्यंत जा आणि सांगा आणि एकदम निर्धास्त व्हा की हे माझं काम होणार म्हणजे होणार. कारण की शिवजी सगळ्या ब्रह्मांडाचे देवता आहेत, ते आपले साधारण देवता नाही आहेत. सो ते नक्कीच तुमच्या सोबत आहे. काही गोष्टींना ते लेट गो करायलाही सांगत आहेत. लेट गो करा. जे मनात ठेवलंय, जे डोक्यात ठेवलंय, जे सतत विचार करताय त्याच गोष्टीचा, अशा लोकांना माफ करा, लेट गो करा. परिस्थितीला, सिच्युएशनला लेट गो करा. मिरॅकल्स आर अप्रोचिंग. लवकरच जादू होत आहे, चमत्कार होत आहे तुमच्या जीवनात. मिरॅकल्स, जादूमय. शिवजी तुमच्या जीवनामध्ये जादू घेऊन येतात. जादू, चमत्कार, जादू काय म्हणायचं तुम्हाला. जर आहे बघा एखादी गोष्ट आपण सोडून दिली, ती अचानक आली तर तो चमत्कारच वाटतो ना आपल्यासाठी. सो तसं चमत्कार होत आहे. सो हे होते तुमच्यासाठी आजचे संदेश. जर तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल तर क्लेम करा. जय बजरंगबली म्हणून कमेंट करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. हे बघा, दुःखाचा एक फेरा असतो, त्यातून तुम्ही बाहेर पडलात. आता चक्रव्यूह होतं, त्यातून बाहेर पडलात आणि खूप छान आता तुमच्यासाठी इथून पुढचं लाईफ असणार आहे. आनंदमय तुमचं जीवन असणार आहे. तर नक्कीच या सर्व रीडिंगला क्लेम करा. या सर्व ऊर्जांना तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या. त्यांना ॲक्सेप्ट करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. म्हणजे ह्या ऊर्जेशी तुम्ही टॅपिंग करणार. म्हणजे ह्या ऊर्जेमध्ये तुम्ही याल की तुमचे हे सर्व काही जे काही चिंता, कुशंका, शंका हे जे काही आहे तर ते दूर निघून जात आहे. एक पॉझिटिव्ह बदल, सकारात्मक ट्रान्सफॉर्मेशन, न्यू बिगिनिंग, डेथ होत आहे, पुनर्जन्म तुमचा होत आहे. सो ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वीकारा. थँक्यू. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.